रामदास बाबा यांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांच्या चरणांचा आश्रय करून पंढरीश परमात्मा पांडुरंग कुलदैवत भगवान शंकर या कार्यक्रमाचे नियोजन करते, ज्यांच्या प्रेरणेने हा कार्यक्रम संचलित आहे। गेली 33 वर्ष अविरतपणे हे कार्य चालू आहे आणि पुढेही असंच चालवत आहे अशी प्रेरणा त्यांची आहे। गुरुवर्य परम आदरणीय गुरुवर्य पोपट बाबा सकवेल, अध्यक्ष पाटील बाबा, जगताप गुरुजी अध्यक्ष, सर्व महात्मे, तुमच्या ताई, सर्व गुरुवर्यांच्या चरणी नतमस्तक आपण आपल्या उपक्रमाला सुरुवात करूया। या वर्षीचा आपला विषय कालच त्याचं चिंतन झालं, त्याची थोडीशी प्रस्तावनाही पुढे आलेली आहे। गुरुस्तवन अमृतानुभव, ज्या ठिकाणी ज्ञानेश्वरी सांगितली, ज्ञानेश्वरी लिहिली गेली, सद्गुरुनाथांनी प्रश्न विचारला माऊलींना की हे गीतेवरची टीका सांगितली तुम्ही, हे गीतेचं विस्तारीकरण केलं ज्ञानेश्वरी, हे ठीक आहे, तुमचा अनुभव काय? आणि मग त्याच ठिकाणी त्याच जागेवर नेवाशेलाच हा अनुभव अमृत सांगितला माऊली, हा माझा अनुभव आहे। शिष्याने आपला अनुभव कोणालाही सांगू नये विचारल्याशिवाय, आणि खास करून श्री गुरुनी विचारल्याशिवाय सांगू नये। निवृत्ती दादाने विचारला, तुझा अनुभव का? हा माझा अनुभव आहे। अनुभव अमृता अनुभव, आणि तो अनुभव सांगताना आपल्या श्री गुरुचं खरं स्वरूप अमूर्तची परिमूर्तू कारुण्याचा, तुम्ही कसे आहात, खरं स्वरूप तुमचं कसं आहे, आणि तुम्ही जसे आहात तसाच मी सुद्धा आहे। तुम्ही काय केलं? अविद्येचे आडवे भुंजित जीवपणाचे भवे, तया चैतन्याचे धावे कारुण्य जोकी। तुम्ही अजून काय केलं? बाहेरचं मोडोनी माया कुंजरू, मुक्त मोतीचा उगरू, जीवविता सद्गुरु निवृत्ती बंधू। एका ओवीनं आतलं उडवलं आणि दुसऱ्या ओवीनं बाहेरचं उडवलं। एका ओवीमध्ये माया मोडून काढली आणि एका ओळीमध्ये अविद्या मोडून काढली, आणि लगेच पुढे जयाचे अपांग पाते, बंद मोक्षपणे आते, भेटे जाणतया जाणते, जयापाशी किंवा जयापाशी। सुंदर 7-8 वर्षापर्यंत, आणि शेवटी सांगितलं भेटली असावे 8व्या क्रमांकाची पूर्ती उपायांची धावे। हा प्रवृत्ती गंगा स्थिरावे सागरी जैशी, सागरात जशी गंगा स्थिरावते तसा शिष्य म्हणून शिष्यरूपी नदी जी आहे ती स्थिरावलेली आहे। असं आपला स्वतःचा श्री गुरुच्या संदर्भातला अनुभव सांगताना श्री गुरूंची ही उपाधी बाद आणि शिष्य म्हणून माझी उपाधी बाद, पण काय करावं, व्यवहारासाठी म्हणून ती ठेवलेली आहे, नाही तर उपाधी दोन्ही उपाध्या बाद करणं। आणि त्याच वेळेस खऱ्या अर्थाने
गुरु शिष्याचं मिलन होत असतं. नदी जोपर्यंत आपली उपाधी सांडत नाही तोपर्यंत तिला समुद्र रूप होता येत नाही. चिंतन चालूच आहे आपलं सर्व सत्रामध्ये. सगळेच अनुभवी महात्मे असल्यामुळे नुसते सांगणारे अनुभवी नाही, ऐकणारे त्याच्यापेक्षा जास्त अनुभवाने समृद्ध आहेत. आणि मग अनुभव जेव्हा अनुभवाला मिळतो तेव्हा शब्दाला फारसं महत्व राहत नाही. आमच्या गलंडे आजीने सुरुवातीला कीर्तन केलं, काय शब्द त्यांचे त्यांचे होते पण भाव मात्र विश्वाचा होता. प्रत्येकाने आपापले शब्द साधू संतांची प्रमाणातून भाषा स्वतंत्र आहे ना ज्याची त्याची ज्या त्या भागातली, पण भाव जो आहे तो मात्र विश्वात्मक आहे, तो मात्र व्यापकत्वाचा भाव आहे ऐकणाऱ्याचा. आणि म्हणून मेळ बसून जातो चिंतन. नाहीतर एवढ्या गर्दीमध्ये अमृत अनुभवाचं चिंतन नाही घडत. कारण हा विषय जो आहे पहिल्याच दिवशी आपलं काल थोडं चिंतन झालं. सापेक्ष भाव जो आहे तो संपवणं, तो निकालात काढणं, सापेक्षता बाद करणं आणि निरपेक्ष भावावर येणं. आणि सापेक्षता बाद करण्यासाठी एक काढायचं आणि ज्याने ते काढलं ते सुद्धा काढायचं. बाबांचे दृष्टांत काय, छोटा काटा आणि मोठा काटा. वेदांत आहे, वेदांताच्या प्रक्रिया आहे. काळी घार पांढरी घार. छोटा का काढायचा आणि मोठे छोटा का बरं काढायचा? आता दुखतंय ना भयंकर, हाय एवढंस बारीक पण पायच टेकू देत नाही ते काय मोठा काय करत नाही. मोठा तो बाहेरचा काय करतोय तेव्हा तो पायाला जे एवढंस बारीक आहे ना ते मात्र ठणका मारते. आणि तो मोठा घ्यायचा आणि छोटा काढायचा. आणि मोठा कसा ठेवायचा बाबांनी सांगितलं, बाबांनी सांगितलं वरच्या खिशात ठेवायचा. कुशीवर झोपायचं झाडा काय, कुशीवर झोपायचा. हा मग आता तो कसा काढायचा? मोठा घुसलेला काढलं सोपं का छोटा काढलेला छोटा सोपा? असा हा सहज साध्या सोप्या भाषेमध्ये बाबांनी तत्वज्ञान आपल्या समोर आहे. छोटा काढायचा आणि छोटा काढून झाल्यानंतर मोठ्याचं काय काम? छोट्यापेक्षा मोठा घटक ठरला. असं हे ज्ञान अज्ञानाची अज्ञान काढायचं आहे. आणि ज्ञान सुद्धा त्याच्याच बरोबर स्वरूपाला प्राप्त करायचं. ज्ञान अज्ञान अवघे हारपे, विज्ञान निशेष करपे, विज्ञान निशेष करपे. करपे सांगितले अनुभव करपे. हे विज्ञान निशेष करपे. हे सगळे विज्ञान दिसतंय ते काय? विज्ञान म्हणजे माया. अज्ञान हरपे, विज्ञान हरपे म्हणजे बाद होणं. हा जसं स्वप्न हरपे तसं अज्ञान अवघे हरपे, विज्ञान निशेष करपे, ज्ञान ते स्वरूपे होऊन जायचे. हे एक करपण्यासाठी आणि हरपण्यासाठी ज्ञान पाहिजे, उरलेलं सुद्धा स्वरूपाला प्राप्त व्हायला. आणि आता आपलं तेवढं शिल्लक राहिलंय काय? ज्ञानाची व्यवस्था लावणं, ज्ञान व्यवस्थेला लावणं, ज्ञान स्वरूपाला प्राप्त करणं, ज्ञान ते स्वरूपी होऊन जायचे. एवढी भूमिका माझ्या अंदाजानं आपल्या सर्वांची. कारण ज्ञानापर्यंत आपण सर्वजण आलो. मी कोण आहे याचा सर्वांना उलगडा झाला. नुसता शब्दाने नाही तर अनुभवाने सुद्धा तो उलगडा झाला. कळालं आपल्याला मी कोण आहे ते. हा हे मी नाही हे स्पष्ट झालं. हे कोणालाही कळतं हे मी नाही, हे मी नाही. बरं ज्याने हे हात धरलाय, ज्या हाताने हे धरलंय तो हात सुद्धा मी नाही. बरोबर आहे. ज्या डोळ्याने याला पाहिलं, हाताला पाहिलं, तो डोळा सुद्धा मी नाही. हा जो प्राण चालू आहे तो प्राण सुद्धा मी नाही. हा प्राणावर बसून येणारं मन आहे ते मन सुद्धा मी नाही. त्या मनाला, प्राणाला, डोळ्याला, हाराला, हाताला,
जाणणारी बुद्धी सुद्धा मी नाही. बुद्धीद्वारे जाणणारा बुद्धी मी नाही, चित्त मी नाही आणि अहंकार मी नाही. कोणाचे? तुमचे तुमचे बरं का, मन बुद्धी चित्त अहंकार ते तुम्ही नाही, कारण तुम्ही त्याला जाणता आहात आणि म्हणून तुम्ही त्याच्यापासून वेगळे आहात. मग जो जाणणार आहे तो तुम्ही आहात का? थोडा विषय पुढे चालला बरं का. ज्याने ह्या सगळ्यांना जाणलं, कोणाला? हाराला जाणलं, हाताला जाणलं, डोळ्याला जाणलं. एक एक विषय घेतला फक्त आपण. डोळ्याला जाणलं, प्राणाला जाणलं, मनाला जाणलं, बुद्धीला जाणलं, त्या वृत्तीला जाणलं. आणि ज्यांनी जाणलं ते तुम्ही आहात का? असे गप गप बसू नका बरं का. जाणणाऱ्याच्या पुढची स्टेप आहे. आम्ही तेच मग थोडा विषय पुढे चालला. हा हे उत्तर बरोबर. जाणणं स्वरूप. मग जाणणारा स्वतंत्र आहे. नाही, मी नाही जाणणारा. जाणणारा मी नाही. आधी जाणणारा मी होतो, बरोबर आहे. आधी बोलणारा मी होतो, बोलणं नाही मी, पण बोलणारा मी होतो. आता बोलणारा मी नाही. चला पुढे. आधी कळणारा मी नव्हतो, पण ज्याला कळतंय तो मी होतो. आता ज्याला कळतंय तो बी मी नाही. अमृत आहे. ज्याला कळतंय ते कोण आहे? वा चिदाभास. आणि जाणीव नेणीव भगवंती नाही. हो, तो आत्मा. ते तुम्ही, ते तुम्ही, ते तुम्ही. आणि ते तुम्ही म्हणायला बी शिल्लक नाही. ते तुम्ही म्हटला की दुसरा. बरोबर. लक्ष द्या. मी परमात्मा आहे असं म्हणताना सुद्धा दुसरा आला, द्वैत आलं तिथे. मीचा उच्चार झाल्याबरोबर द्वैत धरलं तिथे. एक म्हणण्यातच द्वैत. मी एक आहे हे म्हणण्यात सुद्धा द्वैत आलं तिथे. एकाला एक म्हणणं सुद्धा संभवत नाही. जाणीव आली ना. हा, जाणीव आली, वाणी आली, बुद्धी आली, सगळेच आलं. अहो नुसतं आ करताना सगळे गबाळ येत आहे. आता काय करावं? सगळं गबाळ आहे, सगळी सामुग्री आहे. अनेक नका पडू गबाळाचे. हे गबाळ कळालं पाहिजे. पुढे आहे थोडी. ते आहे थोडी. नागो. असं चिंतन आपण करू शकतो ना. मग आम्ही काही नाही तरी जाणता म्हणून आहोत ना. जाणत्याला आम्ही महत्व दिलेच ना. हे माझ्या जाणत्याला तरी मी महत्व दिले ना. ज्या सर्वांना पाहून वेगळा असलेला मी, त्या मीला सुद्धा मी पाहतोय. आता अख्ख्या पंढरपूरला जाणून, शिल्लक संपूर्ण पंढरपूरला देवासहित जाणणारा मी आणि त्या मीला पाहणारा, त्याला मी नाही म्हणताय. त्याला मी नाही म्हणताय. त्याला मी म्हणणं आलं की वाढली वृत्ती आली ना. वृत्ती वृत्ती आहे. हे सगळे भावभावच आहेत. सगळे मायेचीच लेकरं आहेत. आकाश, वायू, तेज, पृथ्वी, अग्नी, जल आणि पृथ्वी. यांची कुटुंब वेगळी आहे. आकाशाचं कुटुंब वेगळं आहे. हे सख्खे भाऊ आहेत आणि या सख्या भावांची वेगवेगळी कुटुंब, त्यांचं कार्य चालतं. हे चुलत आहेत पुढचे सगळे. हे 3 गुणाचेच आहे. पंचमहाभूत 3 गुणाची आणि यांची मुलं सुद्धा 3 गुणापासूनच पुढे आली. आकाशाचं कुटुंब सांगता येईल का कोणाला? काम, क्रोध. आकाश, काम, क्रोध नाही, ते स्थूल देहाचं झालं. कार्य चालतंय, कार्याचं तेच ते तत्व हे सांगितलं. स्थूल देहाचे तत्व सांगितलं तुम्ही. आकाश स्फुरण, व्यान, स्फुरण. अंतःकरण कोणत्या वृत्तीवर बसून बाहेर येतं. अंतःकरण म्हणजे स्फुरण घ्या तिथं. स्फुरणला कारण त्याला बसायला वृत्ती लागते, असं येत नाही. थोडं लक्ष द्यावं का. आला विषय तर तेवढा घेऊ, पूर्ण करू. अंतःकरण जेव्हा स्फुरण आहे ते स्फुरण व्यान वृत्तीवर बसतं, व्यान वायूवर बसतं आणि त्याच्यावर बसून ती वृत्ती कानाकडे येते.
तिसरं कुटुंब त्यांचं. आणि कानाचा संबंध शब्दाशी आहे आणि शब्दाचा संबंध वाणीशी आहे. आपण काय घेतलं? अंतःकरण पंचकातलं एक घेतलं, बरोबर. पंचमहाभूत, एक अंतःकरण पंचक, एक वायू मधला एक घेतला, ज्ञानेंद्रियातला एक घेतला, कर्मेंद्रियातला एक घेतला आणि त्याचा विषय एक घेतला. जास्त होतंय का? जड जाते नाही. तुमचं धर्म म्हणजे जड जाणार नाही. तुम्ही माझं आकाश धरलं की घोटाळा आहे, माझं चित्त धरलं की घोटाळा आहे. तुम्ही तुमचा कान धरा ना, तुम्ही तुमची वाणी धरा ना अशी. तुम्ही माझं धरलं की घोटाळा आहे. जड आपलं धरलं की जड कसं जाईल? आता तुमचं तुम्ही स्फुरण धरा. स्फुरण म्हणजे मी आहे ते स्फुरण. आपलं ते आपल्याला काय जड आहे का? तुमचा देह तुम्हाला जड आहे का? नाही. तुमचं ओझं झालंय का कधी तुम्हाला? नाही. देखे पुढेलांची ओझे तुम्हाला ओझं झाले का? तुमचं तुम्हाला झालंय ओझं. दुसऱ्याच ओझं आम्हाला झालेलं आहे. दुसऱ्याच म्हणजे हे ह्यांचं ओझं. देखे पुढेलांचे ओझे म्हणताना इकडे निर्देश केलेला आहे. प्रकृतीचं काय तू ओझं? आपुला माता घ्यायचे तरी कान दटीजे धनुर्धर. काय बघ तुला ते हो ना, प्रकृती क्रियामान आणि गुणकर्म आणि सर्वशा. अहंकार विमूढ आत्मा, अहंकार विमूढ आत्मा. अहंकाराने मी केलं असं म्हणतो. अहंकार विमूढ आत्मा म्हणण्याशी असं मधला एक शब्द आहे, माझ्या लक्षात येणार. या प्रकृती क्रियामानाने, प्रकृतीची क्रिया गुणाने चालते आणि तू त्यांचं सगळं कर्म स्वतःवर का बरं घेतोयस? कशासाठी स्वतःवर घेतोयस? मग स्फुरण, व्यान, कान, शब्द, वाणी, एक विषय, एक कर्मेंद्रिय, एक ज्ञानेंद्रिय, एक वायू आणि एक अंतःकरण मधला पंचक मधला एक. हे यांचं कार्य. शब्द म्हटला की कान आला, शब्द म्हटला की वाणी आली. शब्द आतमध्ये घेऊन जाण्यासाठी व्यान वायू पाहिजे. हो, व्यान वायूची व्यवस्था आहे. आणि कळण्यासाठी चिदाभास आहे, कळण्यासाठी तुमचा मी. आणि त्या मीला कळालं, त्या मीचं कळण्याचे साक्षी तुम्ही आहात. हे मलाच कळालं, हे कुणाला कळालं? हे मलाच कळालं, हे कुणाला कळालं? हे एक कुटुंब झालं. दुसरं वायूचं कुटुंब. वायूचा स्फुरण, मन घ्यायला. स्फुरण घेतलं ना ते, मन घ्यायला पाहिजे. अंतःकरण पण मन घेतलं. मन कशावर बसतो? उदानावर बसतो. उदान कुठे जातं? त्वचेकडे. त्वचा हे आपलं ज्ञानेंद्रिय आहे. त्वचा म्हटलं की स्पर्श आला, गरम थंड. आणि विषय झाला. आणि स्पर्शाचा अजून एक राहिलं कुठलं तरी. त्वचा झाली, स्पर्श झाला आणि हात झाला, बरोबर. कर्मेंद्रियामध्ये हात आला, त्याचा देवाणघेवाण. ही त्याचं कुटुंब झालं. कुटुंब घेऊन सगळे 5 कुटुंबांनी पुढे जाऊ. तिसरं अग्नी. अग्नीचं बुद्धी घ्यायला पाहिजे. बुद्धी कशावर बसते? समानवर बसते. जाते कुठे? डोळ्यात येते. डोळा कशासाठी? रूपाशी संबंधित आहे. आणि रूप बघायला कशाने जावं लागतं? पायाने जावं लागतं. म्हणजे रूप, पाय, डोळा, समान वायू, बुद्धी आणि इकडे वायू अग्नीचं तत्व. हा चौथं तत्व कोणतं? जल तत्व. जलाचे चित्त आहे. जलाचं चित्त आहे, चित्तवृत्ती आहे. चित्तवृत्ती प्राणावर बसते, जिभेमध्ये येते, रसाकडे जाते आणि उपस्थ हे तिचं कर्मेंद्रिय आहे. पृथ्वी अहंकार वृत्तीवर बसते, उदानावर बसते. उदानावर बसतं ते उदान नाही, शेवटचा अपान वायूवर बसतं. बुधाकडे जातं. घ्राण त्याचं जे आहे ज्ञानेंद्रिय आहे ते नाक आहे. कर्मेंद्रिय बुध आहे आणि त्याचा विषय आहे तो गंध आहे. असं यांचं कार्य चालतं. आणि यांना चंद्रभागेत स्नान घालायचं आहे. कोणाला? ह्या कुटुंबानं नेऊन बुडवायचं आहे. ती एकटी जाऊ शकत नाही ना. तुम्ही जायचं म्हटलं तरच जायचं. नंतर ठीक आहे त्यांना पवित्र करून आणायचं.
चंद्रभागे स्नान त्याला पवित्र करायचं का? का बिघडलेत कोण ते का तुम्ही? बिघडलेले कोण ते का तुम्ही? बर तुमच्या सत्तेवर बिघडले का त्यांचेच बिघडले? हा तुमच्याकडे कामाला आहेत का तुम्ही त्यांच्याकडे कामाला आहे? हा दादागिरी कोणाची आहे? हा नोकर मालकाचा मार खातोय का मालक नोकराला मार देतोय? इंद्रिय तुमच्यावर आहे आणि तुमच्यावर दादागिरी चालली. आता काय करावं? उलटाच कारभार आहे सगळा. इंद्रियांना स्वतंत्र सत्ता आहे का तुमच्या सत्तेवर आहे? प्रमांतर आपण म्हणतो चाले हे शरीर आणि तेच आपल्याला दादागिरी करते. त्यात सगळे कपाळ एक एक मागे लागते. काय खायचं आठवू द्या ओ पायाला ओढतच घेऊन जाते ते. मग काय बघायचं आठवू द्या उठ पळवून जाऊ. माझं असंच झालं 3ला 5 कमी असताना उठलो मी. आता काय धोतर कसं मी असून ते का नेसता येते का पटापटा? माझं रोजचं काम नाही ते. पण कसंही करून फोन लावतो ते फोन लागे नाही याला. हे रामकृष्ण हरी चालू करायचं मला यायला उशीर व्हायचा. आता करू काय? पण कसं तरी 1.5 पायावर का होईना आपण आलो. 1.5 पाय म्हणजे ते मोडलेला पाय तो माय ह्याचा आहे तो उभा आहे. तो 1.5 पायावर उभा आहे ना. तो 1.5 आहे तो अर्धा आहे तो मायेचा आहे आणि 1 आहे तो याचा आहे. आपला विषय चालला होता. मग यांची दादागिरी चालू द्यायची का आपली दादागिरी यांच्यावर करायची? जया ते इंद्रिय आपे ते होती जया ते मनितेले करती त्याची प्रज्ञा जाण स्थिती स्थिरावली प्रज्ञा त्याची. आम्हाला हे नाचवत आहे का आम्ही यांना नाचवायचं? आमच्या आज्ञेत हे का यांच्या आज्ञेत आम्ही? असं गप्प नका हो. तुम्ही बोललं की मला पुढे जाते. कोण कोणाच्या आज्ञेत आहे आता? घोडा आपल्या ताब्यात पाहिजे का? तुमची इंद्रिय तुम्ही दुसऱ्याच्या इंद्रियकडे जाऊ नका. भटळ तिथेच होतंय. बाबा इंद्रिय जे म्हणते इंद्रिय जे हा ते पुरुष जे करते हा दुसरी बरोबर ते तरलेच न तरती दुसरी बरोबर कर्मयोगातलीच ओळ आहे ती सुद्धा तिसऱ्या बरोबर तरलेची न तरती. आणि ह्याची प्रज्ञा जाण स्थिती स्थिर हा स्थिर झाला. हे उपयोगाचे आहे. पण सत्ता कोणाची चालली पाहिजे? ज्याची सत्ता आहे त्याची सत्ता चालली पाहिजे का ह्या बाकीच्यांनी आपल्यावर कहर केला पाहिजे? पण चिंतन करण्यासारखी गोष्ट आहे. अरे आपल्या हातातला भाग आहे तो. त्याला शम म्हणा त्याला दम म्हणा उपरती म्हणा तितिक्षा म्हणा. यांना स्नान घालून आणायचंय. आपला विषय तो झाला. मग ह्यानं वरच्या पाण्याचं स्नान चालेल का आतलं पाणी काहीतरी करावं लागेल? यानं कोणत्या नदीत स्नान घालावं लागेल? हा बरोबर आहे. घेऊन या विवेक बुद्धी चामळ कटा दोन्ही हा गुरु दावेली दोन्ही अमळ कटा बुद्धीचा या एक चिंतन आहे. मला आदिशंकराचार्यांच्या चरित्रामध्ये हे चिंतन सापडलं की आपल्या देहामध्ये काही नद्या वाहतात आणि त्याच्या वाहण्याच्या नाड्या आहेत आणि त्या केव्हा वाहतात कोणत्या रीतीने वाहतात आणि त्या वाहिल्यानंतर कोणाचं स्नान होतं आणि त्या स्नानामध्ये कोण पवित्र होतो आणि पवित्र व्हायच्या आधी मळलेला असायला पाहिजे. आंघोळीच्या आधीची काय भूमिका असते? मळलेला आहे आणि म्हणून त्याला आंघोळीची आवश्यकता आहे. मग हे आत्म्याशी संबंधित आहे का? आत्मा मळलेला आहे का अगोदर? नंतर आत्मा धुवायचा आहे का आपल्याला? नाही ना. ते जसंच आहे त्याच्याशी काही संबंध नाही आपला. तो जसा आहे तसाच आहे. शुद्ध आहे पवित्र आहे पावन आहे. काय तुम्ही त्याला जेवढे द्याल तेवढे उपमा कमी. मग मळणारा कोण आहे? मळतय कोण? मलिनता कुठे आहे की ज्याला धुवावं लागेल? अंतःकरण. हा बरोबर. अंतःकरण म्हणताना चिदाभास धरायला जीव धरायला. हा अंतःकरण म्हटलं की नुसतं अंतःकरण नाही आणि चिदाभास म्हटलं की नुसता चिदाभास नाही. आरसा म्हटलं की दिसलंच म्हणून समजा
आणि आज ज्या अर्थी दिसतं त्या अर्थी आरसा आहे. आतलं दिसलेलं आरशाचं आहे का बाहेरच्याच आहे? आरशात ते दिसलं तुमचं, ते आरशाचं आहे का तुमचं आहे? तुमचं आहे, दिसलं आरशामुळे. एवढा विषय घेऊ आणि मग आपल्या कालच्या विषयाकडे त्यालाच अनुसरून आहे. मग आपल्या नद्या ज्या पाहून घेऊ आपण, ही इडा, पिंगळा आणि शिशुमना ह्या 3 नाड्या आहेत. इडेमधून वाहते ती गंगा वाहते, पिंगळेमधून वाहते ती यमुना वाहते आणि शिशुमनी मधून जे वाहते सरस्वती वाहते. मला कोणाकडे असेल तर मदत करा, कारण मला आठवणार नाही. हे 3 झाले. एक गुप्त आहे ती सरस्वती आहे, ती वाहते. ह्या 3 नद्या आणि 3 नाड्या. डाव्या डोळ्यामध्ये गांधारी नाडी आहे, तिच्यामध्ये कावेरी नदी वाहते. उजव्या डोळ्यामध्ये हस्तजीवा नाडी आहे. हस्तजीवा नाडी आहे आणि तिथून सिंधू नदी वाहते. जिभेमध्ये अलंबुषा नाडी आहे आणि गौतमी नदी वाहते. डाव्या कानामध्ये यशस्विनी नाडी आहे आणि पूर्णा नदी वाहते. उजव्या कानामध्ये पुषा नाडी आहे आणि कृष्णा नदी वाहते. हे वरचं झालं. आता गुदामध्ये शंकिनी नाडी आहे. गुदामध्ये शंकिनी नाडी आहे आणि तापी नदी वाहते, तापी वाहते. उपस्थामध्ये कुहू नाडी आहे आणि तिच्यामध्ये नर्मदा नदी वाहते. किती नाड्या झाल्या? 2 कर्मेंद्रिय खालची आणि हे ज्ञानेंद्रिय सगळे. याच्यामध्ये 3 धरले आपण, बाकी इकडे 2 इथे 3, 2 5, 2 7, जिभेतली 1 8 आणि खाली 2 10. 10 नाड्या जिभेची धरली. इथे 3, 2 5, 2 7 8 आणि खाली 2 10. या नाड्यांचा एकत्रित संगम प्रयागला होतो. त्याचं नाव आहे प्रयाग. सगळ्या तिथे येतात. काना टाकलेली औषधी तो त्याचं नाव आहे प्रयाग. आणि या सगळ्या तुडून भरून वाहण्यासाठी, या सगळ्या भरून वाहण्यासाठी हो त्याला नामाची रीत सुरू व्हायला लागते. त्याला नाम सुरू व्हायला लागतं. हो म्हणजे त्याला म्हणतो सुसाट्याचा वारा सुटायला लागतो, गडगडाट व्हायला लागतो आणि मग त्याने त्या व्हायला सुरुवात करतात. एवढ्या तुडुंब वाहतात बाबा, ह्या देहातून बाहेर त्या उत्स्फूर्तपणे धामाच्या निमित्ताने दिसायला लागतात. याचा अनुभव तुम्ही घेतला नाही का? आणि तिथे जे स्नान होतं म्हणून भलतीने सद्भावे नावे. प्रयाग माधव विश्वरूप प्रयाग माधव विश्व संसाराची द्यावे तिला. ओवी आहे का अभंगाचा? ओवी 11व्या. म्हणून भलतेनी हे सद्भावे नावे. प्रयाग माधव विश्वरूप काळ. प्रयाग माधव विश्वरूप भाड. येतुलेने संसाराची द्यावे येतुलेने संसाराशी द्यावे तिलोदक. वा वा वा. ही ओवी शोधेल मी. वाचनात गेली पण ते चिंतनात. अजून एक 6व्या अध्यायात आहे. युक्तियोगाचे अंग पावे ऐसे प्रयाग होय बरवे. ते तर क्षेत्र संन्यासी स्थिरावे ना का? क्षेत्र संन्यासी तिथं का स्थिरावू नाही? का स्थिरावू नाही तिथे? मग आपल्याला हे स्नान करायचं आहे आणि या स्नानामध्ये मलिन झालेला जो तिथे भूमी, मलिन म्हणजे अविचार, मलिन म्हणजे अविद्या. अविद्येने मलिनता जिथे आलेली आहे, विचाराची जी मलिनता आलेली आहे, त्या स्नानामध्ये त्या नद्या भरून व्हायला लागतात. ती काय? तेने आनंदाचा पूर आला. त्याच्या सुरुवात काय? देखीला सावळा. नंदाचा सावळा देखीला नंदाचा. सावळा देखीला नंदाचा. तेने आनंदाचा पूर आला. हे सगळं व्हायला लागलं. आनंदाचा महापूर आला आणि त्याच्यात डुबकी मारली, त्याच्यात बुडला, चंद्रभागेचे त्याच्यात धुतला. त्याच्यात स्नान झालं त्याचं. हे स्नान कर चंद्रभागे. हे ते तर आहे. तुकोबाईंनी मी सांगितलं आपलं कायापुरा नगरामध्ये वाहे चंद्रभागा नदी. तिची धार वाहे उलटी, होणारा काही उलटी. तिचा उगम बहु खोल, जो जाणे तो अनमोल.
तुकारामध्ये बुडी, तिच्या डोहामध्ये उडी, तुकारामध्ये ही बुडी. त्यांनी स्वतःचा अनुभव सांगितला. कोणत्या डोहामध्ये मी बुडी दिली. हे प्रतिकात्मक आहे. याचा अर्थ त्याचा निषेध होतो असं नाही. ते करायला पाहिजे, जा करा बरोबर. त्याच्यानंतर ते हे कळेल बरोबर, ही व्यवस्था आहे. आणि त्याच्यानंतरच कथा कळेल. त्याच्यानंतरच कथेचं स्नानानंतर कथा सांगितली का कथेनंतर स्नान आहे? चंद्रभागे स्नान, चंद्रभागे स्नान, विधी तो हरी, विधी तो हरी. मग लक्ष लागेल. आपलं अंतःकरण पवित्र नसेल, आपली बुद्धी जर पवित्र नसेल, झोप आल्याशिवाय राहणार, तर विषय कळणार नाही. हा, झोप आल्याशिवाय राहणार, बरोबर आहे. कारण ते दोन दोष आहेत. दोन दोष असे आहेत. एक दोष आहे तो बाहेरचा आत येऊच देत नाही. विक्षेप दोष आहे तो काय करतो? मलदोष. मलदोष आतच येऊ देत नाही. पाप एवढा ऐकूच देत नाही तुम्हाला. आणि ऐकलं तर तो आत येऊ देत नाही. आणि चुकून आतमध्ये आलं तर विक्षेप दोष राहू देत नाही, टिकू देत नाही. बाहेर गेलं ना, अहो काय गेलं आमच्या लक्षात, हा गेलं कसं काय? विक्षेप आहे ना तिथे. विक्षेप काय करतो? इथे बी ऐकायला लावतो, इथून कुठं दुसरीकडे घेऊन जातो, तिकडे बी ऐकूया म्हणून. आणि कोणा दोघांचं बी लक्षात नाही. इथे ऐकलेली बी लक्षात नाही, तिथं ऐकलेली बी लक्षात नाही. विक्षेप दोष आहे. त्याला एका ठिकाणी स्थिरच होऊ देत नाहीत. त्याच्यावर उपाय सांगितले, ते आपण केले तर स्थिर होतो. मग हा जो स्नानाचा विधी आहे तो खऱ्या अर्थाने आपल्याकडून व्हायला पाहिजे. तो विधी समजून घ्यायला पाहिजे. श्री गुरुच्या सानिध्यात बसून ज्या स्थिर झालेले आहेत, जे कुठे थांबलेलं आहे वाहन, ते प्रवाहित झालं पाहिजे. आणि तिथे या हा महापर्व आहे. आजचा जो पर्व काळ आहे महापर्व काळ आहे. इथलं वातावरण आहे तुमची स्थिर. आटलेली नदी महापूर येणार आहे, थांबलेलं पाणी वाहायला लागणार आहे. असा पर्व काळ आहे. समजून घेतलं पाहिजे. अशा ठिकाणी काय यावं? इथं कार्यब्रह्म प्रकट आहे. कार्यब्रह्माच्या लीला झालेल्या तिथे. इथलं वातावरण पोषक आहे ते वाहण्यासाठी. इथलं वातावरण पोषक आहे स्नानासाठी. इथलं वातावरण पोषक आहे त्याला शुद्ध करण्यासाठी. आणि असं स्नान केल्याशिवाय तो जो आत मलिन झालेला आहे तो पवित्र, त्याची पवित्रता होणार नाही. तो पवित्र होणार नाही, तो पावन होणार नाही, त्याची ऐकण्याची वृत्ती तयार होणार नाही, त्याला दिलेलं ज्ञान फलद्रूप होणार नाही अंतःकरणामध्ये. काल विषय झाला आपल्याला. कोणाला ज्ञान दिलंय? अनुग्रह कोणाला दिलाय? काल विषय झाला आपला. जीवाला दिले, चिदाभासाला दिलेला आहे. मग देऊन सुद्धा अजून निश्चिती नाही, अजून फलद्रूपता नाही. काय कारण आहे? विचार केला पाहिजे. चांगलाच विचार केला पाहिजे. सगळ्यांना मिळालंय, सगळ्यांना कळालंय. पटायचं बाकी आहे, अंगीकारायचं बाकी आहे, निश्चय व्हायचा बाकी आहे. आणि ज्याचा निश्चय झाला, ज्याचा निश्चय परिपूर्ण झाला, त्याला काही विषयच राहत नाही त्याचा. आपल्या नात्यागोत्यांचा निश्चय आहे की नाही? आपला पक्का निश्चय आहे की नाही? आपल्या सोन्या नाण्याचा निश्चय आहे की नाही? पक्का. आपल्या जमीन जुमल्याचा निश्चय आहे की नाही? पक्का. आपल्या कपड्या लत्याचा निश्चय आहे की नाही? पक्का आहे की नाही? त्याचं काय नामस्मरण करायला लागतंय का? माळ जपायला लागते का? 2 एकर आहे, 2 एकर आहे, 10 लाख आहे, 15 लाख आहे, 50 तोळे असं काय जप आहे का? आहे निश्चय पक्का आहे. ही मुलगी आहे, ही बहीण आहे, ही भाऊ आहे, हे वडील आहेत, हे अमुक आहे, तमुक आहे. निश्चय पक्का. जप नाही, काय नाही, काय नाही, काय नाही. एका फटक्यात काम झालं. एका क्षणात पवाराची शिंदे झाली. तिथं जर मारामारी झाली, एका क्षणात पवाराची शिंदे झाली, पुन्हा पवार ती विसरूनच गेली. मारामारी झाली तर कोणच्या बाजूला जावं? ती शिंदेच्या बाजूला झाली. पवारनी केव्हाच विसरली. लग्नात मारामारी झाली, तिथूनच लग्नातच काय झालं तर ती म्हणते आता काय तुम्ही चालली. निश्चय मी कोणाची सांगा? मी सांगा कोणी? वराड आली या वराडी, टेकल्या बसल्या वराडी. नवरा कोण, वरमाय कोण, बाप कोण, काय माहिती. लग्नाला वराड लक्षात घ्यायचं. ही जी भूमिका आहे आता आपल्याला ही आतमध्ये पहिल्यांदा साकारायची. आता आपण पुढे जे जातोय, काल आपण सद्गुरूंचं व्यापकत्व लक्षात घेतलं. श्रीगुरु जो आहे माझा
तो अशा पद्धतीनं व्यापक आहे, विश्वव्यापक असणारा माझा श्रीगुरु आहे. आणि त्यांनी स्वमुखाने सुद्धा तसंच सांगितलंय, मला विसरा पण त्याला विसरू नका. मला विसरा म्हणजे कोणाला विसरायला सांगितलं? आकाराला, देहाला, आकाराला विसरायला सांगितलं. आकार मी नव्हे. हा, ते आकाराला आले म्हणूनच आमचं भागलं. हे तितकंच खरं आहे. बरोबर. दृष्टा श्री गुरुमूर्ती नरेगता दृश्यपंथी तरी काही अवपास्ती कळतात. तो व्यापक असलेला जर आमचा सद्गुरुनाथांच्या आकारात आलं नसतं ते तत्व, तर आम्हाला कसं व्यवहार झाला असता, कशी कानावाचनाची भेट झाली असती आमची. पण जरी ते आकाराला आलं, जरी त्यांचा आणि आमचा कानावाचनाची भेट झाली, तरी सुद्धा ते नाही. त्यांनी स्वमुखाने सांगून गेलेले आहेत. ते कुणी आमच्यापैकी कुणी सांगितलं असतं अजिबात पटलं नसतं, पण त्यांनीच सांगितलंय. त्याला माहित होतं कुठे अडकणार आहे, कुठे फसगत होणार आहे, आकारात फसगत होणार आहे, नावात फसगत होणार आहे. कारण नामारूपात अडकलेली माणसं आहोत, भावनेमध्ये अडकलेली आहेत आम्ही माणसं, भावात अडकलेली माणसं आहोत. भावात बी अडकणं आहे, अभावात बी अडकणं आहे. गेले भाव नाटव गेले, गेला भाव गेला ना. मग झाला स्वयंमेव पांडुरंग. त्याशिवाय पांडुरंगाचे ते शुद्ध चैतन्याकडे जातच नाही. भाव तरी कशाला, अभाव पण नाही पाहिजे. अभाव बी नाही, कारण सापेक्ष भाव अभाव आहे. भाव अभाव, आठव नाठव, सापेक्ष भूमिका, मग निरपेक्ष झाला स्वयंमेव पांडुरंग. मग त्या भूमिकेपर्यंत पोहोचलं जाते, मग ती भूमिका तयार होते. नामरूप संबंध, नामरूप संबंध, जाती क्रिया आकाराशीच प्रवाह. तिन्ही अवस्था उपाद्य उपहित कार्य, तिन्ही अवस्थाचे निद्वारे उपाद्य उपहित कार्य, भाव स्फुरे दृश्य हे जे आगवाची मी दृष्टा, बोधाची माझे वटा, अनुभवाचा सुबटा, ध्यानात नाचे नाचायला लागला. आता मी दृष्टा झालो, आता मी आता दृश्य नाही, भाव दृश्य गेला, आता मी आता अनुभवाचा सुबट आहे, बोधाचा माझे वटा आहे, ध्याना म्हणजे नाचायला लागला. साक्षी कळा जसं आहे तसं लक्षात आलं. काय आनंदाचं उड्या मारतात आनंदामध्ये, ते कळणं आहे. बाबा नाचले की नाही, उशी घेऊन नाचले की नाही सकाळी विषयावर, त्या प्रसंगाला नाही, त्याला ते कळालंय. ती ताई कोण कीर्तन करत होती ना, ती जी बोलत होती त्या शब्दाने त्याला भयंकर म्हणजे त्याला म्हणतो ना असा आनंद झाला, आणि त्या आनंदात नाचायला लागला. शब्द कोणते होते माहित नाही, पण भाव मात्र विश्वासा प्रगट होता. तो आनंद झाला, ते घेऊन नाचत. भगवंताला बी आनंद झाला. अर्जुन जेव्हा हे ऐकायला लागला ना, ते त्याच्या आधी ह्यांची अवस्था झाली. सात्विक भावांची सात्विक भावाची मांदी, कृष्णांगी अर्जुना आधी न समाप्तसे बुद्धी सावरून, बुद्धी सावरून घेतली. म्हणे आता मी रडायला लागलो, मी जर पडलो तर आता कसं व्हायचं. काय वेळा स्वतःला सावरलं, काय वेळा त्याला सावरलं. उठ म्हणे, नव्या त्यात अवस्था झाली, आणि परत तो थांबून उठवला. म्हणे आता पुढे जायचं आपल्याला. अर्जुनाला जो विधेय अवस्थेत गेला, विधेयावर गेला, भगवंत कर्म बाकी आहे. हे काय ज्याच्यासाठी नरनारायणाची जोडी आपली आली ते बाकीच राहिले. तुला देव समाधान झाला तू पाहत, असं नाही. हे करायचं कोण सगळं, लढायचं कोण सगळं. अर्जुना देऊन समाधी, अर्जुना देऊन समाधी, सवेची घातला माय, परितो ताटस्ते त्रिशुद्धी नेदीच परत. एवढं होऊन मी प्रसंग आला प्रसंग, एवढं होऊन सुद्धा अर्जुनाला संभ्रम झाला होता. कोण गुरु होता? भगवान परमात्मा साक्षात, विश्वरूप दर्शन. साधा साक्षात्कार होता का आपल्यासारखा एक सेकंदाचा, सगळं संपूर्ण विश्वरूप दर्शन दाखवलं. माझा मोह गेला म्हणून सांगितलं, नष्टो मोह गेला, सगळं कुटुंबासहित मोह गेला. मुक्त झाल्याची कबुली दिली. गुंतलो होतो अर्जुन, मुक्त झालो तुझे पण आता पुसणे सांगणे दोन्ही कबुली दिली सगळी. युद्ध जिंकलं. भगवान परमात्मा निजधामाला गेले,
आणि सांगितलं माझे हे असे असे काही स्त्रिया राहिलेत काय त्यांना राहिले हे घेऊन जा आणि सांभाळ कर. हस्तिनापुर कुठे आता तर सांभाळकर आता सांभाळकर सांगितलं तर हस्तिनापूरला न्यायला ते घेऊन चालले. बुरट्या रस्त्यामध्ये बुरटे चोर आडवे आले. पावर का कथेतला अध्यात्म. बुरटे चोर आडवे आले आणि बुरट्या चोरांनी सांगितलं की हे आम्हाला दे आणि तू जा निघून. त्यांनी सांगितलं मला तुम्ही ओळखत नाही. कोण म्हणतोय? अर्जुन काय म्हणतो? मला ओळखत नाही. नाही तुला ओळखत? अरे मला कसं काय ओळखत? मी कोण आहे? महारथी आहे मी. महाभारत जिंकलेला मी. बाप रे मी का साधा आहे का? तुम्ही बाजूला व्हा एक संधी देतो तुम्हाला नाहीतर सगळ्यांना एका बाणामध्ये संपवून टाकेल. त्यांनी सांगितलं काही नाही तू आम्ही लढायला तयार आहे. गांडीवधारी अर्जुनाचा काट्यानी त्या बारक्या त्या दांडक्यानी अर्जुनाचा पराभव केला आणि ते धन जे दिलं होतं सांभाळायला सगळं लुटून नेलं. ते स्त्रिया लुटून नेल्या भगवंताच्या. ते धन ते काय होतं ते सगळं लुटून नेलं. अर्जुनाने कपाळावर हात मारला. हे काय म्हणे? हे भले भीष्म द्रोण कर्ण या सगळ्यांना मी जे ज्यांच्याकडे ब्रह्मास्त्र होतं द्रोण भीष्माचार्य या सगळ्यांना कर्ण या सगळ्यांना मी मारणारा महारथी आणि मला पराभव तरी कुणी करावं बाबा. ठीक आहे एखादा मोठा असं तर मान्य केलं असं एवढ्या दांडक्यानी म्हशी आणायचे दांडके त्याने पराभव. पश्चाताप झाला अर्जुना. त्याच्या पुढची कथा वेगळी आहे ती आता घेऊन. आणि या पश्चाताप होऊन अर्जुन व्यास महर्षींच्याकडे गेला आणि कथा सांग म्हणजे काय तुझा चेहरा काय बाबा एवढा पडला अर्जुना असं काय झालं? आणि मग ते सांगितलं अरे असं झालं का? आणि मग व्यास महर्षीने तो पडदा दूर केला संभ्रम दूर केला. शेवटचा ते होतं कुणी जिंकलं युद्ध कुणी जिंकलं? आणि भ्रम कोणाला झाला होता? युद्ध कुणाचं होतं आणि कुणी जिंकलं त्याच होतं आणि त्याने जिंकलं. आणि हा काय होता? निमित्त होता. आणि याला भ्रम काय झाला? मी जिंकलंय. त्याला झालाय का? आपल्याला बी भ्रम असाच झालाय. युद्धाच्या वेळेला युद्ध संपल्यावर एका हातीच्या याच्यातली घंटा पडलेली होती मोठी अशी. त्याच्या खाली चिमणीची पिल्ल होती. ते जिवंत अर्जुनाला दाखव. अर्जुनाला दाखवले कशी करायला एवढ्या याच्यामध्ये. आणि मग सांगितलं अरे ते जे सगळा पराक्रम होता तो तू फक्त निमित्ताचा धनी केला प्राणी करता करविता जो आहे तो होता आणि तो गेला आणि त्याच्या बरोबर त्याचं ते सामर्थ्य सुद्धा गेलं. तू आता आहे हे तू. आणि ते कळाल्याबरोबर अर्जुन परत हस्तिनापूरलाही गेला नाही परत गृहस्थाश्रमात सुद्धा गेला नाही. वानप्रस्थ स्वीकारला 5 जणांनी आणि सरळ त्यांच्या पुढच्या स्वर्गारोहण वगैरे पुढचा विषय आहे भागवत कथेमध्ये आलेला आहे. मला काय सांगायचं होतं मध्येच विषय आला की संभ्रम कसा तयार होतो. मुद्दा आपला कुठून आला? बाजूला कुठून आलो आपण? कुठून तरी बाजूला आलो आपण. भावा आठव गेले विधेयी हा म्हणजे अवस्था जो आहे भगवंताची अवस्था श्री गुरूंची अवस्था या भूमिकेवरून अर्जुना स्नानावरून आपला मुद्दा पुढे चाललेला आहे. बरोबर. मग आता आपल्याला हे स्नान तर आपलंच आता हे दररोज स्नान करायचं आहे का कधीतरी करायचं आषाढी कार्तिकीला? दररोज. कोणाशी मला सांगू नका बाजूला बी सांगू नका. तुमचं तुम्ही स्नानाची तुमची तुम्ही व्यवस्था करा. काय सांगून उपयोग आहे कानाचे एकमेकांचे? हे रोज करायचं आहे का कधी मधी करायचं आहे? पण आता प्रबोध झाला की आता कशाला बस झालं नाही. अर्जुनाला जर संभ्रम येऊ शकतो तर आपल्याला येईल की नाही येईल? नाही आता चिंतन बंद. आता विचार बंद. आता विचार बंद. मग काय करावं आता आम्ही? परत मी जीवन म्हणून मारावं भ्रमिष्ठ परत भ्रम तयारच आहे आतमध्ये. जरा जरी संधी दिली ना पटकन आवरण आणतात. वेळ लागत नाही आवरण का तिथेच आहे ते गेलेलं नाही कुठे. हा मावळल्याबरोबर अंधार तिथेच टपकतोय आणि तो उगवल्याबरोबर त्याच्या स्वरूपाला प्राप्त होतोय. फार रोज खेळ झाला. पुढे गेला अंधार आता पुढे आणि मावळल्याबरोबर जरा प्रकाश दूर झाला की संधी मिळाली त्याला. जरा प्रकाश दूर झाला की अंधार.
जरा ज्ञानप्रकाश बाजूला झाला की अंधार. थोडा जरी विवेक हल्ला तरी अविद्या लगेच तयार आहे तिथे. ते कुठे गेलेले नाही, कुठे काय नाही, ते तिथेच आहे आणि त्यांच्या सत्तेवर आहेत बसून. अविद्या कोणाच्या आधाराने आहे? अज्ञान कोणाच्या आधाराने? परमात्म्याच्या. परमात्म्याच्या आधारावर आहे ते. ज्ञान कोणाच्या आधारावर आहे? परमात्म्याच्या. दोन्ही ते तिथे त्याचेच आहेत दोन्ही. एक कल्पित आहे, एक विशेष आहे आणि स्वतः परमात्मा सामान्य आहे. सामान्य, विशेष आणि कल्पित. मग आता आपल्याला पुढच्या ज्या 2 ओव्या येत आहेत, आपला काल जो विषय चालला होता 5 प्रकारच्या भेदाचं निरसन, इथे आलो होतो आपण. आणि त्या कोणत्या भेदाचं चिंतन चाललं होतं आपलं? जीव आणि शिव. जीव आणि शिव. जीवाची अविद्या आणि शिवाची माया. का असं म्हटलं तर चालेल? मायेचा शिव आणि अविद्येचा जीव असं म्हटलं तर योग्य होईल. मायेचा शिव. मायेमध्ये आला तो शिव आणि अविद्येमध्ये अविद्या प्रसवली जीव आणि माया प्रसवली म्हणावी लागते. प्रसवली काय म्हणायचं? हे सगळं गबाळ वाढवलं ना. वास्तवात तिचं प्रसवलं कसं आहे बाबा? काय ते वांजेची प्रसवली. तो तियेशी शिवला नाही, वांज गर्भीन झाली पाही. व्याली 5-25 पोरे तीही ऐसे नवल पाहती. तिचे नवल कसं आहे? वांज गर्भीन झाली 5-25 पोरं झाली. 5-25 पोरं जास्त निघतील आता. मुख्य 5 सांगितले. हे पंचमहाभूत 5 आहेत. त्याच्यानंतर तत्व वेगवेगळे आपण पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, पंचप्राण. त्याच्यानंतर अंतःकरण पंचक आहे, विषय पंचक आहे. झाली इथंच 25 झाली. अंतःकरण पंचक, प्राण पंचक, ज्ञानेंद्रिय पंचक, कर्मेंद्रिय पंचक आणि विषय पंचक. झाले 25 मेन. बाकी आता भरपूर आहेत. काम, क्रोध, लोभ हे षडवैरी, षडविकार हे अजून वेगवेगळेच आहेत. हे उपाय. तर मुख्य 25 तर समोरच आहे. त्यांचा सगळा कारभार. ही तिची मुलं आहे. कोणाची? मायेची. वांजेची घरभरी लेकुरे. घरभरी ते असं भरलंय सगळं. हे आपल्याला प्राप्त झाले ते कोणाचं आहे? ते बी मायेचंच आहे. आणि आपण कोणाचं म्हणतोय? माझं म्हणतोय. आपण याला बी माझं म्हणतोय आणि दुसऱ्याला बी माझं म्हणतोय. कुत्र्याला, मांजराला बी आपण म्हणतो. ते कुत्र कोणाचं आहे? कुत्रीचा आहे का तुझा? येड म्हशीचे शेणावरून भांडण माझे. म्हशीच्या शेणाला म्हणतो माझं शेण आहे. तुझं कसं शेण? म्हशीचं पडलंय ना ते. कोणालाही माझं म्हणायला तयार. जे माझं नाही त्याला माझं म्हणून बसलोय आणि म्हणून या घोटाळ्यात आपण अडकलोय. मग आता हे आपल्याला जीवाची अविद्या काढायची आहे. अविद्येचे आडवे. आपल्याला काय आडे? आडरान काय आहे? आडरानी भरले जग. आडरान काय? काट्या कुट्याचं काय, रस्ता नसलेलं असं आडरान आहे का? हे सगळं आडरानच आहे. हे सगळं आडरानच आहे. हे सगळं आडवच आहे. हे आडवच आहे सगळं. हे आडवच आहे सगळं. हे दिसते ते सगळं आडवच आहे. अविद्येचे आडवे भुंजीत जीवपणाचे भवे तया चैतन्याचे धावे काढून निघू. धावत येतो अविद्येचा आडवं दूर करायचं. मग हे आडवं दूर करायचं आहे आपल्याला. आणि आडवं दूर केलं की अविद्या बाद होते. अविद्या कार्य बाद होतं. अविद्या कार्य बाद झालं की अविद्येत पडलेला जो चिराभास आहे तो नीट मार्गाला लागतो. भक्ती मार्ग नीट हरिपंथी. मौलीच जाबर आहे. शमदमा खळा सज्ञान विज्ञान परतोनी नये आज्ञान घरा. त्याच्या खालचं चरण आहे. ज्ञानदेव म्हणे हा. भक्ती मार्ग नीट हरिपंथी. नीट लागतो तो. नीट मार्गाला लागतो. आणि आता कुठे घुसलाय तो? 8 मार्गात घुसलेला आहे. आडवा आहे त्याला. तो इकडे आडव्या मार्गात घुसलेला आहे. कोण? मी. कोण? जीव. कोण? चिराभास. आता मी म्हणताना तुम्ही धरा बर का. आता काढायचंय कोणाचं?
आमचं हा आमचं काढायचं नाही, सगळे मिळून माझं काढा म्हणजे माझी अविद्या लगेच जाईल. आपली आपली अविद्या काढायची आहे, अविद्येचं आडवं बाजूला करायचं आहे. मग अविद्येचं आडवं बाजूला करताना सूत्र काय धरलं पाहिजे? असताची व्यावृत्ती सत म्हणून आली श्रुती, जडाची समाप्ती चिद्रूप आहे सर्व दुःखाची नाशी. मग सुख सच्चित आनंद. सच्चित आनंद हे आत्मवाचक नाही, ब्रह्मवाचक नाही. कारण ब्रह्माच्या ठिकाणी वाच्यवाचक भाव नाही, विषय नाही, कोणाही जया प्रमेयत्वच नाही, स्वप्रकाशा काही प्रमाण व तो कोणाचं प्रमाण नाही आणि त्याचं कोणी प्रमाण नाही. अविद्या जाणून त्या अभंग मृतिकेची ग्रंथी काय गावडेबाबांनी चिंतनाला अभंग घेतला हा. होता. तुझं कशी बोली पडली अविद्या अविद्या जाण भुली अनुभवनी किल्ली छेदी आता. छेदी आता तो गावडे बाबांचा अभंग. मृतिकेची खंती काय करतोस, कोण मी नेनशी काय काय आहे नातीला हा संसार, नातीला हा संसार ती खाचं चरण. कासयाशी काय भार वाहला. काय झाले तुझे काज काय झाले तुझं नातीला हा संसार, कासयाशी भार वाहतोशी. शुद्ध बुद्ध तूची परिपूर्ण, जन्म आणि मरण तुझं नाही. 7 दिवस बोलत होते बाबा यावर, फार गोड चिंतन मांडलं. मला त्यातले 5 दिवस मिळाले, पण 5 दिवसात दृष्टी बदलून दिली. आता तेवढ्या आपली पात्रता नव्हती. आपला सगळं मलिन आणि विक्षेप दोष, पुन्हा हे काय अजून नेहमी मागे. चला ठीक आहे, हरकत नाही. पण लक्षात आलं की तो काहीतरी प्रकाश दाखवला होता, तो काहीतरी उजेड दिला होता, ते काहीतरी होतं, ते कुठेतरी श्रवणात बसलं होतं. तर ते पुढे येतं ते बरोबर. दुसरा अभंग होता देवे देऊळ शेवे उदक करून पुढे चिंतन होतं असो. हा आपला जो विषय चाललेला आहे, असज्जड दुःखाची व्यावृत्ती करायची आहे आणि त्याची व्यावृत्ती करण्यासाठी व्यावर्तक आणावा लागतो. व्यावृत्ती, व्यावर्तक आणि व्यावृत्त 4 भूमिका येतात. ज्याला काढायचं आहे ते, ज्याने काढायचं आहे ते, आणि काढण्याची प्रक्रिया, आणि काढून झाल्यानंतर 4 झाल्या भूमिका. मग व्यावृत्ती करायची आहे व्यावृत्ताची. व्यावृत्त आहे असज्जड दुःख, व्यावर्तक आहे सच्चिदानंद. लय अवघड शब्द वापरत नाही, खाली येतो. मला पुढे जायचं काय काम, आपल्याला कळण्याशी मतलब. लय अवघड करायचं नाही, अवघड नाहीच आहे. तर आता ते शब्द बदलले की थोडस कानाला सवय असणारे शब्द. हा असज्जड दुःख आपल्याला व्यापलंय कशाने आता? असत आला. असत आला सत म्हणून बसलो आम्ही. असत आला काय म्हणून आम्ही बसलो? सत. आता हे सगळं जे दिसण्यातलं आहे ते सतामध्ये जात का असतामध्ये जात? मागे आवाज जातोय का माझा? दिसणार जे आहे ते सतामध्ये जातंय का असतामध्ये? सता आहे का असत आहे? दिसणार असत आहे. हा दिसणार सगळं असत, इथून तिथून या लोकांपासून परलोकापासून सगळं असत आहे का? ब्रह्मेशाना सगळं असत आहे का? हो. अरे सगळंच सगळं म्हणतात. देवाधिक बी आले, चालतंय का? जमेल का? तुमच्या देवाला धक्का लागला तर लागू द्या. देवा पुढा एक आकार देखती, हे चैतन्याच्या शेजारी. पुढा एक आकार देखती, देव भाव जेने भजती आणि बिघडली तरी टाकीती. असंच आमचा देव ना. पुढे आकार पाहिला, त्याला जरा देव भाव दिला, काहीतरी त्याला फासलं, कपडे पुढे बांधले आणि बिघडल्यानंतर दिले टाकून. असंच आहे ना, असंच आपला देव भाव आहे. मग हे इथून तिथून दिसतंय ते असतामध्ये, हे बरोबर आहे का? बरोबर. सगळं असत आहे का? इथून तिथून सगळं करणं चालू आहे ते असतामध्ये आहे का? हो. इथून तिथून सगळं करणं चालू आहे ते असतामध्ये आहे का? हो. स्वर्ग बी असतामध्ये आहे का? हो. वैकुंठ असत. हळू बोलू आपण.
भांडण्याचे विषय आहेत हे भांडण्याचे विषय आहेत. आणि असलं भांडण करणारे लय ऐका त्याला कशाला विषय द्यायचा म्हणून आपला आपला विषय चाललाय. हे बाबा तू ऐकू नको. गडावाल्याचं तसंच झालं. तसंच झालं. विषय द्यायचा. तसंच झालं. त्याला झेपलं नाही का ह्यानी चुकीचं बोललं होते. यांना झेपलं नाही. ज्याच्या कानाची पाळी हलकी आहे ह्याने काय करावं. त्याने सत्य बोलले होते. हो सत्य बोलले होते पण सत्य झेपलं नाही त्याला काय करावं. ते म्हणले ना पूर्ण अन्वयाने ऐका मी सांगितलं. आणि बाबांच्या बद्दल काय झालं. बाबांच्या बद्दल एवढा द्वेष व्हायचं काय कारण आहे. सत्य कुणाला पसतं तेव्हा असं त्याचं पांघरून घेऊन खोळा घेऊन डोळे झाकून बसलेले आहे. डोळे झाकून अंधार केलेला आहे यांनी. हे कुठल्या प्रकाशात नीट होणार आहे. 2 ओळी उचलल्या फक्त. हा 2 ओळी सुद्धा बाबा ते सत्य आहे. ते जे बोलले ते बी सत्य आहे. आता आपला तोच विषय चाललाय. म्हणून मागे सगळ्यांना हात उभारून मी विचारलं बाबा ना इथून तिथून सगळं असत्यामध्ये जात आहे ना. नाही हो की नाही? ते जे घडलं ना ते त्याला वेगळं कारण आढळलं. हा 50,000 कारण पाप वेगळा. आता कोण कुणाशी कशावर कुठे कसं भांडण काढेल काय माहितीये. बरं संतांची प्रमाणे घेऊन भांडणारी मंडळी. संतांची प्रमाणे काय भांडण्यासाठी आहे का मिटण्यासाठी आहे. करू अरे आज तुम्ही प्रमाण दिलं कामच झालं. करू आवडीने वाद ठीक आहे. काठीन ते घेतलं तर तो वाद या शब्दाचा अर्थ आहे वाद जल्प आणि वितंड अशा 3 भूमिका. वाद म्हणजे तत्व निर्णयासाठी केलेली चर्चा. तिचं नाव आहे वाद. करू आवडीने वाद. आता विषय काढला. वाद कशाला म्हटलंय. भांडणाला नाही. तत्वाचा निर्णय करण्यासाठी केलेली जी चिंतन आहे जी चर्चा आहे तिचं नाव वाद. तिला दुसरं नाव दे आत्मचर्चा. बरोबर. वादे जाय तो तत्वबोध. हा तत्वबोध आहे. तत्वबोधापर्यंत पोहोचण्यासाठी केलेले चिंतन आहे त्याचं नाव आहे वाद. कशाला बी वाद म्हणू नका. भांडणार नाही. हा नळावरच्या भांडणाला वाद म्हटलं तर घोटाळा होईल ना सगळा. 2 कीर्तनकाराची भांडण आहे तो काय वाद आहे का. आणि ती भांडणं पैशावर नाही तो काय वाद आहे का. तो काय वाद आहे का. तो काय वाद आहे का मला सांगा. काय करायचं. तो वादत नाही मोडत आहे. तिसरा जल्प. दुसरा जल्प आहे. जल्प म्हणजे आपलं म्हणणं स्वपक्ष मंडन. माझं म्हणणं माझ्या श्रीगुरूंनी सांगितलेलं तत्व माझ्या श्रीगुरूंनी सांगितलेलं तत्वज्ञान सत्य आहे याच्यासाठी केलेलं चिंतन स्वचिंतन. दुसऱ्याला सांगायची गरज नाही. हे बरोबर आहे सत्य आहे. स्वपक्ष मंडनासाठी केलेली चर्चा त्याचं नाव आहे जल्प. आणि दुसऱ्याचं फोडण्यासाठी केलेली चर्चा त्याचं नाव आहे वितंड. ते नका करू. काय करायचं. बरं त्याचं खोडायला तो ठिकाणावर तर पाहिजे ना. हरकत नाही ना. तो मंडन मिश्राचा आणि आद्य शंकराचार्यांचा वाद झाला पण ठरलं काय होतं